पहिल्या अवतारी शंकासुरास मारला. ब्रह्मदेवाचे वेद चोरून शंकासुर दैत्य पळून निघाला होता म्हणून प्रथम त्याला मारला. पहिल्या अवतारी शंकासुरास मारला आणि दुसऱ्या कुर्मा अवतारी सर्व सृष्टीचा भार पाठीवर तारला. तिसऱ्या वर अवतारी नरकासुरास ताणून ताणून धरला आणि चौथ्या नरशी अवतारी हिरण्यकशिपा धरून मांडीवर चरा चरा चिरला. पाचव्या वामन अवतारी बळी पाताळी घालून उतारीला आणि सहाव्या परशुराम अवतारी सर्व श्रेष्ठीतल्या क्षत्रियांचा 21 वेळा गर्व हरिवला. सातव्या राम अवतारी दसकंठी रावणास लंकेत जाऊन मारला आणि 8वा श्रीकृष्ण अवतार राधिकेसाठी मी गोकुळात धरला. कवी केली चौताळी खडी भरावी नवताळी. कवी केली चौताळी खडी भरावी नवताळी. पट्ट बापरा कवीचे नाटक साळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ गाळका. पट्ट बापरा कवीचे नाटक साळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ गाळका. कपडे दिले आहे पण मी तुला असं विचारतो काय या मुलींचा मेळा घेऊन या यमुनेच्या ढोवरती तुम्ही आंघोळ करायला कोणाच्या विचारानं? हा गाणी गाणी घेतो. आता विचार आमच्या नवऱ्याच्या पतीच्या दादल्याच्या सगळ्यांच्या विचारानं असं ना. हो तुमच्या नवऱ्याचा विचारायला घरात हा या ठिकाणी तुमच्या नवऱ्याचा नवरा असताना तुम्ही मला विचारल्याशिवाय तुम्हाला काही करता येणार ए नाही. पुरीनो काय ग? अयो मग तू नवऱ्याचा नवरा तुम्हाला माहित नाही? अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे आपल्या नात्याने कोण ग? अयो आपला चुत्ताड भाव झाला. नवऱ्याचा नवरा म्हणजे तुताड भाऊ मग जायची माकड छाप तुझ्या. नवऱ्याचा नवरा या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला नसेल. हा नवऱ्याचा नवरा म्हणजे ज्यानं का तुम्हाला केलं तोच मी आहे. काय केलं ग? तो मग तुम्ही तुम्हाला केलं अगं काय केलं? न सगळ्यांनी केलं. सर्वांनाच केलाय. अगं बाय आणि ज्या वेळेला तुला केलं हा त्यावेळेला तू हातपाय खोडून रडत होती. अगं बाया का ग? लय त्रास झाला असेल मला. त्रास झाल्यामुळे रडत होती काय? त्या बी पुरीला केला असेल, सर्वांनाच केलं. तिला बी केला असेल, सर्वांना. तिला बी. मग मला करताना जरा तुला काय आवाज बिवाज येत होता का? कशाला? मी अशी उळत होती का? कसे हात नको रे हात पास. बास त्याचा काय संबंध आहे? केलं याचा अर्थ काय केला? केलं म्हणजे केलं काय? म्हणजे काय केलं? ज्यानं का तुम्हाला निर्माण केलं तोच नाही. हा निर्माण केलेलं वय. हा. हे पुरीनो काय ग? ते मग ते तुम्हाला मी निर्म्यात केलं. निर्म्यात नाही निर्माण. निर्माण केलं. हा. असं बा तू कुणाचा खोंड आहेस? अगं कोण कुणाचा नाही, कोण? कोणा- मी तुम्हाला माझा परिचय सांगतो. ज्याला का श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणायचं हा. तेच मूर्ती तुमच्या समोर उभी आहे. त्याचं दर्शन घ्या. कोण? हे बघ हे दर्शन. क्यों कृष्ण तुझा आहेस का? मग काय? कुणी म्हणे नंदेश्वरीचा तर कुणी म्हणे वसुदेव देवकीचा. सांग बाळा तू किती बापाचा? या इच्छी हिरडे तुझ्या. मी तुम्हाला माझा परिचय सांगतो कोण आणि कसा. सर्वांनी देवाला हात जोडा. सांगा. न तू तोच कृष्ण आहेस ना? हा. होय. हा हा. मी कोण आणि कसा सांगा. सांगताय. मी निराकार्या सोन्या खारी संचार तू विश्वावरती आदर्शी रूपाने निरीक्षण मी करतो. खऱ्या खोट्या परीक्षेपोटी सदुडीत फिरतो. शिक्षा मोक्षी गुणाच्या पदरी मी माझ्या हाती धरतो. शीघ्र बापू कवी तुरा परमेश्वर स्मरितो. तुम्ही गवळणी माझ्या धारी छाया मी तुम्हावरी धरतो. बोला पुंडली कवरदे महारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण महाराज की. मग पुढं काय झालेलं आहे? राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला झालेलं आहे. वनवासाला निघाले. आणि वनवासाला गेल्यानंतर काय झालेलं काय आहे? झालं? सीतामाईला तहान लागलेली आहे. बर तहान लागल्यानंतर सीतामाई आपल्या रामप्रभूला पतिदेवाला मिस्टरांना कारभार्यांना हा हा सगळे एकच झालं.
काय म्हणती पतिदेवाला काय म्हणू लागलेलं काय आहे म्हणती ती कारभारीचा असल्या उन्हात चालताना मला जरा तहान लागलेले आहे तहान लागली मला जरा पाण्याची सोय करा पाण्याची सोय करा रामप्रभूने विचार केला आणि पाण्यासाठी जंगलात चालू लागले निघू लागले जाता जाता रामप्रभूला एक विहीर दिसलेली आहे वीर दिसली विहीर दिसल्यानंतर रामप्रभूला विचार पडलेला आहे कसला आता या विहिरीतलं पाणी काढायचं कसं कसे काढायचं ते पाहून हा सीताबाई रामप्रभूला काय म्हणू लागल्या काय म्हणती अहोरायाता अगं बाय गं. अहो सख्याता खरं आणि हिरीला इंधन बसवा अवरायाता हिरीला इंधन बसवा अवरायाता हिरीला इंधन हाना हाना दिला, हाना हाना सीतामाई ही रामाला म्हणाली होती हे कोणचं रामायण सांगायला लागली आज? आता तुम्हाला साथ करते तुम्हाला तसा नाही मी तुम्हाला माझा परिचय सांगितला आतापर्यंत तुम्हाला गद्यातून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला माझी ओळख पटली नाही आम्ही आडव्या का सुट्टीच्या बाया आम्हाला त्यातलं काही माहिती आहे का आता मी तुम्हाला पद्यातून सांगणार आहे. पद्धत मी सांगा. कोण आणि कसं आहे सांगा थोडक्यात सांगतो ऐकून घ्या बोला मी भक्तांच्यासाठी आतापर्यंत किती अवतार घेतले तुम्हाला माहिती आहे हे काय ग त्यानं किती आवता उता तुला माहिती आहे का काय काय? आवता नवा अवतार अवतार हा आवता आता दुष्टाला मारण्यासाठी आणि भक्ताला तारण्यासाठी प्रथम मी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे काय केलं ती सांगा मला सांगतो ऐकून घे पहिल्या मध्य अवतारी शंकासुरास मारला ब्रह्मदेवाचे वेद चोरून शंकासुर दैत्य पळून निघाला होता म्हणून प्रथम त्याला मारला पहिल्या मध्य अवतारी शंकासुरास मारला आणि दुसऱ्या कुर्म अवतारी सर्व सृष्टीचा भार पाठीवर तारला तिसऱ्या वर अवतारी नरकासुरास ताणून ताणून धरला आणि चौथ्या नरश अवतारी हिरण्यकशिपा धरून मांडीवर चरा चरा चिरला शिरला पाचव्या वामन अवतारी बळी पाताळी घालून उतारीला हा आणि सहाव्या परशुराम अवतारी सर्व श्रेष्ठीतल्या क्षत्रियांचा 21 वेळा गर्व हरिवला सातव्या राम अवतारी दसकंठी रावणास लंकेत जाऊन मारला आणि आठवा श्रीकृष्ण अवतार राधेकीसाठी मी गोकुळात धरला हे भक्तांसाठी केलं माझ्यासाठी वाच माझ्यासाठी वाच करा की काय करू दे हे सगळ्यांसाठी केलं का नाही हो माझ्यासाठी वाच करा काय करू दे? करायचं ग माझं मुळ्यात आलं तेवढं. आईची थिरडी तुझ्या मी आयुर्वेदिक औषधिक हिंडायला लागलोय आता सगळ्यांसाठी केलं म्हणून माझ्यासाठी वाच करा अगं तसा नाही दुष्टांना मारण्यासाठी आणि भक्तांना तारण्यासाठी वेळोवेळी अवतार घेतले म्हणून मी कोण आहे कसा आहे तुम्हाला सांगू सांगा. सांगतो ऐकून घे नंद यशवंतीचा हरी बाळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळका. नंद यशवंतीचा हरी बाळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा मथुरीच्या कंसाचा तारका. नंदेच्या जवळी बाळ 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 तुझ्या मथुरीच्या कंसाचा तारका. बाळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ काळ
झालो मथुरेच्या कंसाचा काळ 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 नगा शोधेचा लढी बाळ 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 झालो मथुरेच्या कंसाचा काळ 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 यशवंतीचा हाती बाळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ काळ नका यशवंतीचा हाती बाळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ त्याला माझ्या 7 भावनाचा वध केला म्हणून 8वा श्रीकृष्ण अवतार हा धरला त्याला मारण्यासाठी घेतलाय. पण बाबा ह्याला काय पुरावा बिरावा? याला पुरावा आहे ना. हा तुला पुरावा डबरा दिसला मला पुरावा म्हणजे जण दुसऱ्याला काय करते काय ना? अगे याला पुरावा म्हणून त्या कविकर्त्यानं काय म्हणलंय काय म्हणले सांगता ऐकून घे. कवी केली चौताळी खडी भरावी नवताळी कवी केली चौताळी खडी भरावी नवताळी पट्टे बापराव कवीचे नाटक साळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ 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 पट्टे बापराव कवीचे नाटक साळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ काळ झालो मथुरेच्या कंसाचा काळ 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 शोधेचा लढी बाळ 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 झालो मथुरेच्या कंसाचा काळ काळ पट्टे बापराव कवीचे नाटक साळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ 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 पट्टे बापराव कवीचे नाटक साळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा काळ. म्हातारी, आता तुम्हाला माझी ओळख पटली आहे. पटलेलं आहे. देव हा भक्तीचा उकेल होय, आहे. होय. योग्य तऱ्हेने माझी भक्ती करा आणि त्रासातून मुक्त व्हा. करू का कारण भक्ती केल्याशिवाय माणसाला मुक्ती मिळत नाही. ही कोण? ही गवळ्याची चंद्रवळी चंद्रावळी. वा वा. हे म्हातारे, तुला माहित आहे हं. ज्या वेळेला ही चंद्रावळी आणि चंद्रगवळी झोपले होते त्यावेळेला मी काय खोड केली? काय केली ती चंद्रावळीच्या वेणीची आणि चंद्रगवळ्याच्या दाढीची गाठ मारली आणि त्याच्यामध्ये मी माझं मुंगात सोडलं. हुई सगळे दिस काढून चंद्रावळी हा हिच्या अंगात ज्ञानाखळी हा. आणि हिच्या नातानं उसात फळी जायची तिरडी पळापळी म्हणजे का उसात पळी. तिने पळापळी हा ठीक आहे. भक्तीला सुरुवात करा. तुमचा मार्ग मोकळा आहे. चला. ऐक रे श्री हरी रीत नाही बरी असा रस्त्यात अडवू नको असा रस्त्यात छेडू नको माठ कानात फोडू नको माठ कृष्णात फोडू नको माठ कानात फोडू नको ऐक रे श्री हरी रीत नाही बरी ऐक रे श्री हरी रीत नाही बरी असा रस्त्यात छेडू नको असा रस्त्यात अडवू नको माठ कानात फोडू नको माठ कृष्णात फोडू नको माठ कानात फोडू नको माठ कानात फोडू नको माठ कानात फोडू नको माठ कानात फोडू नको झाला उशीर होतो की बाजाराला घरी जाताना त्रास बाई होतो झाला उशीर होतो की बाजाराला घरी जाताना त्रास बाई होतो सासू संशय खोर नवरा देईल मान सासू संशय खोर नवरा देईल मान असा रस्त्यात अडवू नको असा रस्त्यात छेडू नको माठ कानात फोडू नको माठ कृष्णात फोडू नको
चंद्रावळीने भक्ती केली. आता कोण आहे? हा, सत्यभामा. ही सत्यभामा, सत्य बोलणारी सत्यभामा. सत्य बोलणारी, सत्य चालणारी, वा, वा. सत्य वागणारी अशी मी सत्यभामा. वा, ही सत्यभामा. आमान अगं सत्यभामा. सत्यभामा हिचा नंबर आहे बघते. ठीक आहे, आता सर्वांनी मिळून माझी भक्ती करा आणि तुमचा मार्ग मोकळा करून घ्या. ठीक आहे. सुरमुरलीचा येता काली सुरमुरलीचा येता काली ओळख तव पटली
ना पाहिणे दिवस रात्र एवढा घालत घोडा ना पाहिणे दिवस रात्र एवढा घालत घोडा हाय नंदाचा बाळ कान्हा मला केलं खुणा मी झाले दिवाणी तुझ्या मुळे कान्हा मला केलं खुणा मी झाले दिवाणी